हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते। तर मी भक्ती स्वागत करते माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गणपती बाप्पांचा 5वा दिवस। माझा आवाज कितपत येतोय मला माहित नाही, तुम्ही कमेंट करून सांगा की आवाज कसा आला वगैरे। तर ठीक आहे, आज आहे गणपती बाप्पांचा 5वा दिवस आणि मी आज बनवणार आहे, आमच्या इथे खाली मंडळाचा गणपती बसतो तर त्या गणपती बाप्पांसाठी मोदक बनवणार आहे, जे की आरतीला जेवढे लोक येतात त्यांना देण्यासाठी। असं म्हणतात की आपली एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होते आणि ती म्हणतात ना, एखाद्याचं पोट तृप्त झालं किंवा एखाद्याचं मन तृप्त झालं की आपली इच्छा पूर्ण होते। तसंच आरतीसाठी येणारे खूप सारे म्हणजे कमीत कमी 50-70 लोक जर असतील तर तो एखादा मोदक किंवा प्रसादाचा शिरा काहीतरी प्रसादाच्या निमित्ताने काहीतरी खाऊन त्यांचं मन तृप्त होतं की हां एखाद्या व्यक्तीने प्रसाद दिला वगैरे। असो तो झाला एखाद्याचा श्रद्धेचा किंवा आपल्या मनाचा विषय। पण मला असं वाटलं की मी बाप्पांसाठी किंवा येणाऱ्या बाप्पाच्या आरतीसाठी जे काही लोक असतील त्यांच्यासाठी थोडासा प्रसाद म्हणून मी म्हटलं आज मी 21 मोदक बनवून देऊ। असं मी कालच विचार केला की मी गुरुवारी बनवते, कारण मला गुरुवारी सुट्टी असते। पण मग विचार केला की गुरुवारी नको, आजच बनवते। मग मी आता ऑफिसवरून आले, मी फ्रेश वगैरे झाले। आता किचन ओटा माझा पूर्ण साफ आहे, फक्त म्हणजे घासलेली भांडी जी आहेत सकाळी मी घासून भांडी गेली ती भांडी फक्त मला रॅकला लावायची आहेत मांडणीला। बाकी सगळं माझं झालेलं आहे। आता मी खसखस नव्हती, ती खसखस आणली येताना विकत, कारण खसखस शक्यतो आपण वापरत नाही, तर मी खसखस आणलेली आहे। आणि सुक्या खोबऱ्याचं आज मी बनवते। ओल्या नारळाचे तर मी बनवलेच होते लास्ट टाइम, पण आज मला नारळ फोडून द्यायला कोणी नाहीये, नारळ मी आणलाय। पण माझ्या सकाळपासून डोक्यात होतं की मी आज संध्याकाळी मोदक बनवणार आहे, उद्या बनवायचं ठरलेलं माझं, पण मी परत कॅन्सल केलं, म्हटलं आजच बनवूयात। आणि आता मी सुकं खोबरं मिक्सरला ग्राइंड करेल किंवा किसून घेईल, वेलची पूड करेल, त्यानंतर आधी पीठ मळेल आणि मग वाटण्याची तयारी करेल, जेणेकरून पीठ थोडंसं भिजेल यासाठी। तर चला तुम्ही असेच कनेक्ट राहा। आता मी जी काही भांडी आहेत ती लावून घेते आणि तुम्हाला पण थोडे क्लिप्स दाखवते। आणि व्हिडिओ घेण्याचं कारण असं की म्हटलं थोडीशी मेमरीज आपण क्रिएट करू किंवा लक्षात राहतील आपल्या, म्हणून मी हा ब्लॉग बनवते। तर तुम्ही असेच शेवटपर्यंत कनेक्ट राहा। जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडत असतील तर, आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया। या गणपती बाप्पाच्या येण्याने तुमच्या आयुष्यातील जे काही विघ्न आहेत ते नाहीसे होत आणि सुख शांती तुमच्या फॅमिलीला तुम्हाला लाभो, हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही मी प्रार्थना करते आणि तुम्ही देखील प्रार्थना करा गणपती बाप्पांकडे। तर चला आता मी जास्त टाइम नाही घालवता, कामाला लागते, कारण आरती 8 वाजेपर्यंत चालू होते। तर असेच कनेक्ट राहा, दाखवते मी। इथे मी खोबरं घेतलंय, आता मिक्सरचं भांडं घेतलंय। आता मी न खिसता यामध्ये काप करणार आहे आणि काप केल्यानंतर हे काप मी वाटणार आहे, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। इथे मी आता एवढेचे खोबरं आहे ते मोठं थोडं पटापट कापून घेतलंय। आता मिक्सरला याचे मी ग्राइंड करून घेते। आता मी ह्याचं काळं कवर जे आहे ते काढलेलं नाहीये, तुम्हाला जर बनवायचं असेल तुम्ही काढून घ्या। मी हे असंच करणार आहे, कारण मला 8 वाजेपर्यंत मोदक करायचे आहेत। बघू आता होत आहेत की नाही, तुम्ही पण बघा। चला पटापट मी वाटून घेते आणि मग भेटते। इथे तुम्ही बघू शकता, इथे मी खोबरं आणि इथे बघा वरती हे टाकलंय, जायफळ टाकलंय किसून, कारण नंतर माझ्या लक्षात राहील न राहील म्हणून जायफळ किसून टाकलेलं आहे। आता मी वेलचीचे गोळे काढलेले आहेत, इलायची असते ना त्याचे गोळे काढलेत, साखर आणि थोडंसं हे खोबऱ्याचं वाटण टाकून मी त्याला ग्राइंड करणार आहे, पेस्ट होईल म्हणजे त्याची। आता चला मी पुढे काय काय करते तुम्हाला दाखवते। आता इथे मी हे सारण तयार केलं आहे, याला आता गुळासोबत तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे मला। तर आधी मी आता वेलची वाटून घेते आणि ह्याच्यामध्ये टाकून घेते।
इथे आता मी जी खसखस असते ना ती भाजून घ्यायला लागले, थोडीशी गरम करून घेते, कारण मग आता वाटणं म्हणजे आपण जे वाटण केले ना ग्राइंड त्यामध्ये टाकून द्यायचं हे। आता यामध्ये इथे मी कढई ठेवली, जी कढई आपण खसखस भाजून घेतली ना तीच कढई घेतली। आता कढई थोडीशी लाल झाली आहे बघा खसखस भाजते वेळेस, कारण मी काय केलं इलायची आणि साखरची पेस्ट करत होते ना, म्हणजे थोडंसं खोबऱ्याचं वाटण टाकलं त्यामध्ये आणि इलायचीचे गोळे काढून थोडीशी साखर टाकली आणि ते वाटेपर्यंत मी यामध्ये खसखस टाकले होते, त्यामुळे थोडीशी बाजूने लाल झाली आहे। असं खसखस भाजून तर आपण मी सारणामध्ये टाकले। आता इथे मी घरचं साजूक तूप वापरलेलं आहे, एक चमचाला थोडंसं कमी, आणि ते वितळून घ्यायचंय। याने काय होईल तुम्हाला मी सांगते, तुम्ही जर सुक्या वाटणाचं जर मोदक बनवत असाल तर ते वाटण जे आहे ते कडक होत नाही, असं कडक लागतं ना, जसं ओल्या खोबऱ्याचं सारण असतं मऊ तसं सारण होतं। म्हणून मी इथे तूप टाकलंय बघा माझं घरचं, आणि इथे यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलाय। मी सुरीने किसून घेतलेला गूळ आहे, ना की मी त्याला बारीक ग्राइंड केले वगैरे असं काही नाही, बारीक सुरीने किसून घेतला। त्यातला थोडासा शिल्लक ठेवला मी, कारण जास्त गोड होईल म्हटलं, कारण प्रमाणबद्ध झालं पाहिजे, जास्त पण गोड असे तोंडात फिरल्यासारखे होतात म्हणून म्हटलं थोडासाच टाकावा। मग गूळ चांगला मेल्ट करून घेतला। आता यावेळेस तुम्ही काय करायचं, पहिले खोबऱ्याचं सारण न टाकता गूळ मेल्ट करून घ्यायचा, म्हणजेच गूळ वितळवून घ्यायचा, जेणेकरून जे खोबऱ्याचं सारण एकदम मऊ आणि कापसासारखं होतं। तर इथे गूळ वितळवून घेतला, थोडासा शिजू द्यायचा, एकदम थोडासा लो फ्लेमवरती करायचं हे तुम्हाला सगळं, कारण तूप जेव्हा मेल्ट होतं, तूप जेव्हा वितळतं तेव्हा ते गरम असते कढई, त्यामुळे बारीक गॅसवरती देखील तुमचा गूळ वितळतो। त्यामुळे आता गूळ वितळला गेलाय चांगला, मी याच्या ना गुठळ्या फोडून घेते, म्हणजेच थोडंफार कडक गूळ असतो ना तो प्रेस करून घेते। तर आता मी इथे हे वाटलेलं जे आपलं खसखस टाकलेलं, त्यानंतर जायफळ टाकून घेतलं आणि खोबऱ्याचा कीस जो आहे तो टाकते। आता वेलची पूड आणि साखर वाटण आहे ते मी नंतर टाकेल, म्हणजे यानंतर आधी हे मिक्स करून घेईल। आता मी कढई छोटी घेण्याचं कारण असं की जास्त मोठी घेतली की सर्व कढईला ते वाटण लागतं, सारण लागतं, म्हणून म्हटलं छोटी तेवढीच कढई आपण त्यामध्येच ॲडजस्ट करूया। आणि मला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर नाही करावं लागणार हे सारण, इथे या कढईमध्येच मी वापरू शकते। कढई बाजूला ठेवून सारण भरते वेळेस, म्हणून ही छोटी कढई घेतली आणि मला हलवायला जमतं छोट्या कढईत। तुम्ही एखादं मोठं भांडं घेऊ शकता। आणि मला खूप टेन्शन होतं की 8 वाजेपर्यंत माझे मोदक होत आहेत की नाही, आणि मी हे एकटीने केले, मला कोणी देखील हेल्प केलेले नाही आहे, म्हणजे माझे मिस्टर किंवा मम्मी वगैरे, आणि मी स्वतः एकटीने केलेले मोदक आहेत हे। आणि माझं जेवण जे आज होतं ते मम्मी करणार होती, माझं आणि मिस्टरांचं जेवण। आज आहे बुधवार, म्हणजेच गौरींसाठी पुरणपोळीचा नैवेद्य करतात, मग मम्मीने पण आज पुरणपोळ्या केल्या होत्या। मग मम्मी म्हटली मी तुमच्या दोघांचं जेवण बनवते, तुझं आणि मिस्टरांचं, मग तुला मोदकाला टाईम भेटेल, म्हणून मम्मी खाली पुरणपोळ्या करत होती आणि मी वरती मोदक करत होती, कारण मला 8 वाजेपर्यंत मोदक बनवायचे होते। आता इथे मी वेलची पूड पण टाकलेली आहे मिक्सरच्या भांड्यामधील, आणि मी वेलची जरा जास्तच घेतली होती, कारण खमंग असं म्हणजे सुवास येण्यासाठी आणि टेस्ट पण छान लागते त्यामुळे। कारण कसं आपण देवासाठी देतोय तर कोणी नावं नाही ठेवली पाहिजेत, असं पण कोणी नावं नाही ठेवत, पण देवाला देताना 4 लोक म्हटले पाहिजे बाबा कोणी केलं छान केलं अशा तऱ्हेने। तर इथे मी वेलची पूड, साखर आणि थोडंसं खोबऱ्याचं वाटण टाकलं, जेणेकरून आपले वेलचीचे गोळे आहेत ते बारीक वाटले जातील यासाठी, कारण माझं मोठं भांडं होतं मिक्सरचं, छोटं भांडं नव्हतं। तर इथे मी आता सगळं वाटण मिक्स करून घेते। आता तुम्हाला मी कणिक मळली का नाही हे नंतर दाखवते। मला कणिक मळायला असं वाटलं की नंतर मळू, आधी सारण तयार करून घेऊ आणि छान फॅन खाली ठेवून त्याला थंड होऊ देऊ, आणि मग मी बाजूला कणिक पण मळून घेतली। ते तुम्हाला मी नाही दाखवू शकले, कारण एवढी गडबड होती काय बोलायलाच नको, आणि मला टेन्शन होतं की 8 वाजेपर्यंत आरती चालू झाली तर माझं तोपर्यंत होईल की नाही, आणि एवढा म्हणजे खटाटोप केलाय नैवेद्य म्हणजेच मोदक बनवण्याचा, आणि माझं तोपर्यंत होईल की नाही असं मला वाटत होतं सारखं। आणि मम्मी पण आली असती, पण मम्मी पुरणपोळ्या करत होती, मग मी बोलले ठीक आहे मीच बनवते। आता कोणी असेल हेल्पिंग हँड असतील तर आपल्याला लवकर होतं, कोणी बनवून देतं तर कोणी वरती तळून घेतं, पण मी इथे काय केलं 21 मोदक पहिले बनवून घेतले, आणि माझ्या घरच्या देवबाप्पासाठी पण मी 11 मोदक बनवले। आमच्या मंदिरामध्ये छोटा गणपती आहे, मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हटले। तर इथे माझे मोदक तयार करून झालेत, आता मी छान तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आणि इथे मी ताट पण रेडी केलेलं आहे, कारण एवढा टाईम नव्हता की मला सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवायला पाहिजे। तर इथे मी 2 अगरबत्त्या घेतल्या, फुलं घेतले, दुर्वा घेतल्यात आणि 21 मोदक घेतलेत। आता मोजा किती मोदक आहेत ते, आणि देवबाप्पासाठी पण केलेत मोदक घरच्या 11 मोदक केले, छोटे छोटे, हे जरा मीडियम साईजचे होते, आणि माझ्याकडे ना मी लाटून केले त्यामुळे छोटे मोठे झालेत आणि खूप मस्त लागतात। उकडीचे मोदक तर मी लास्ट टाइम केलते, पण आता इथे खाली गणपतीसाठी मी तळणीचे मोदक बनवलेले आहेत। असं आमचं मंदिरची सजावट आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता मी चाललेली आहे खाली पप्पांसोबत
आपलं मोदकांचं ताट घेऊन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. तुम्ही देखील गणपती बाप्पाचरणी काहीही प्रार्थना किंवा काहीही विश मागू शकता. तर असेच माझ्या चॅनलला कनेक्ट राहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप थँक्यू. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि जेव्हा कुठे माझे मोदक बनवून झाले, तळून झाले, ताट रेडी करून झालं, मस्त रुमाल वगैरे झाकून मी आता घेऊन चालले होते खाली, तेव्हा माझ्या जीवाला कुठे बरं वाटलं की माझं सगळं टाईममध्ये झालं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.